हॅलो फ्रेंड्स, हॅलो. आज आपण आलो आहोत महाड पोस्ट ऑफिसमध्ये. इथे श्री सत्यनारायणची महापूजा आहे आणि बघा सुंदर असं सजवलं आहे महाड पोस्ट ऑफिस. खूप छान वाटतं. इथे मागे स्पीकर चालू आहे, कदाचित माझा आवाजमध्ये डिस्टर्बन्स येत असेल. आज आपण इथे रांगोळी काढायला आलो आहे. मी स्टार्ट केली आहे. सो बघा, पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला ती दाखवणारच आहे. पण हे बघा, दिस इज द, हे बघा, हे बघा मस्त असं त्यांनी सजवलं आहे. सुरू आहे काम. इथे माझा फोटो आहे, पण कदाचित तो त्यांनी हाईड केला. हा बघा, इथे माझा फोटो आहे लागलेला. आणि दिस इज महाड पोस्ट ऑफिस. सगळेजण तयारी करताय. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि ही बघा रांगोळीची तयारी सुरू आहे माझी. स्टे ट्यून. तर अशा प्रकारे आपली रांगोळी सुरू झाली आणि थीम ही होती की सत्यनारायणाची पूजा आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या काही ज्या स्कीम्स आहेत त्या मला त्याच्यात इन्क्लूड करायच्या होत्या, असं मी डोक्यात ठेवून ते केलं होतं. हे बघा, हे सगळेजण आलेत. ते रांगोळीवरती लाईट लावण्यासाठी मॅडमने त्यांना सांगितलं होतं. सो नातेकरजी आणि जे आमचे लाईट प्रोव्हाइड करणारे काका आहेत इलेक्ट्रिशियन, त्यांची ती धावपळ सुरू होती. थोड्या वेळाने बघा तुम्हाला दिसेल ते लाईट लावत आहेत वरती. इकडे लावू का तिकडे लावू, त्यांची ती लगबग चाललेली. आणि फायनली त्यांनी मोठा असा लाईट लावलेला बघा, तुम्ही बघू शकता. आणि फायनली लाईट लावल्यावरती हा उजेड तुम्ही बघू शकता मोठा स्पष्ट. असं मला रांगोळी काढताना इझी झालं ते. मॅडमला मी फोनवर काही कलर्स आणायला सांगितले होते आणि मीही काही कलर्स माझ्याकडचे घेऊन आले होते. बट ते क्वांटिटी वाईज थोडे कमी वाटत होते मला, कारण रांगोळी मोठी असल्यामुळे, संस्कार भारतीची रांगोळी असल्यामुळे तिला कलरिंग करताना थोडं जास्त कलर्स लागणार होते. सो मग मी थोडं डोक्यालिटी केली आणि शेड्समध्ये ती रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला. सो कलर्स एकंदरीत व्यवस्थित पुरलेसुद्धा आणि रांगोळी पण छान झाली. ती तुम्हाला पुढे दिसेलच. माझ्यासाठी रांगोळी हा खूप आवडीचा विषय आहे कायमच. आणि जेव्हा कधी मला वेळ मिळतो किंवा काही संधी मिळते तर मी नेहमीच तिथे रांगोळी काढत असते. देऊळ असो किंवा ऑफिस असो, कुठेही मला आवडेल तिथे मला बोलवलं असेल तर मी नक्की काढते. रांगोळीमध्ये आपल्याला क्रिएटिव्हिटी दाखवता येते, रंगांशी खेळता येतो आणि हवे ते रंग वापरून आपल्याला आपली कलाकृती सादर करता येते. यापेक्षा दुसरा आनंद काय आहे. रांगोळी जसजशी पुढे जात होती तसतशा नवीन आयडियाज मला येत होत्या आणि त्या आयडियाज मी इम्प्लिमेंट करून माझी कला साकारत होते. थंडी खूप असेल म्हणून मी खूप पॅक होऊन आले होते, पण तसं काहीही झालेलं नाही आणि त्याउलट गरम होत होतं. या ठिकाणी गंमत अशी झाली, जो लाईट वर लावला होता तो अचानक येऊन खाली कोसळला आणि दणकन तो आवाज झाला. सो नशीब माझं की तो रांगोळीवर किंवा माझ्या डोक्यावर पडला नाही. शुक्रवार असल्यामुळे मार्केट बंद होतं आणि त्यामुळे पाहिजे तसे कलर्स आपल्याला मिळू शकले नव्हते. पण काही हरकत नाही, जेवढे कलर्स होते ते शेड करून आणि थोडी आयडिया वापरून आपण रांगोळी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. घराशेजारीच प्रभू श्री राम मंदिर असल्यामुळे तिथे वेगवेगळे उत्सव साजरे होत असतात आणि त्यावेळेस रांगोळी काढण्याचा योग येतोच. गेल्या वर्षी 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होता. त्यावेळेस ठिकठिकाणी उत्सव साजरे होत होते. याही ठिकाणी खूप उत्साह होता आणि जेवढे कार्यक्रम झाले त्यावेळेस मोठी रांगोळी काढण्याचा योग आला आणि त्यानिमित्तानेच देवाची सेवा माझ्या हातातून घडत होती. त्यानंतरही गुढीपाडवा किंवा नवरात्र असेल, दसरा असेल, दिवाळी असेल किंवा आज ऑफिसमध्ये सत्यनारायणाची पूजा असेल, रांगोळी काढण्याचा योग हा कायम येत असतो. सो फायनल वर्क हे तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. सो आपली रांगोळी
काढून तयार झालेली आहे बघा. आणि हे आमचे पानसरी काका माझ्यासोबत सोबतीला होते ते इतक्या वेळ जागून. सो इट्स कम्प्लिटेड. ओके. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग आणि माझी रांगोळी ही कशी वाटली हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टे ट्यून्ड. बाय.